12 डिसेंबर तारीख आली तरी देखील लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याच्याचा अजून काहीच तपास नाही. जी.आर. येऊन 4 दिवस उलटून गेले तरी देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे अजूनही आले नाहीत. याबाबत हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनामध्ये देखील लाडक्या बहिणींना पैसे वेळेवर देऊ एवढंच बोललं जात आहे. मग लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी वितरित होणार, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे कधी येणार, असे विविध प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत. तर चला याबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा यावेळी खूप जास्त लांबला आहे. योजनेचा जी.आर. येण्यासाठीच यावेळी 8 डिसेंबरपर्यंत दिवस गेले. आता यामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महिला व बालविकास विभागाला निधी वितरणाचा जो जी.आर. आला होता, त्या जी.आरमध्ये स्पष्टपणे माहिती सांगितली होती की 10 तारखेपर्यंत महिला व बालविकास विभागाकडे सामाजिक न्याय विभागाने पैसे पाठवण्याचे आदेश देण्यात आले होते. म्हणजेच लक्षात घ्या, 10 तारखेला 263 कोटी रुपये जे आहेत ते 263 कोटी रुपये महिला व बालविकास विभागाकडे सामाजिक न्याय विभागाने जमा केले. परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी साधारणपणे महिन्याला 3400 ते 3500 कोटी रुपयांचा निधी लागतो आणि त्या निधीची तरतूद राज्याच्या अर्थ विभागाला करावी लागते. आणि मग तो अर्थ विभागाने महिला व बालविकास विभागाला निधी दिल्यानंतर महिला व बालविकास विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि राज्याचा अर्थ विभाग असा दोन्ही मिळून जो निधी असतो तो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करत असतो. परंतु यावेळी काय झालेलं आहे की राज्याच्या अर्थ विभागाकडून अजून महिला व बालविकास विभागाला निधी मिळाला नाही. आता याबाबत माहिती घेतली असता काल तो निधी महिला व बालविकास विभागाकडे आल्याचं कळतंय आणि त्यामुळेच आता योजनेच्या हप्त्याचे वितरण हे आज दुपारनंतर किंवा उद्या होईल असं देखील बोललं जात आहे. आता यामध्येच आज शुक्रवार असणार आहे, उद्या परत शनिवार आणि रविवारी तर वितरण करता येत नाही, सुरुवात करता येत नाही, कारण रविवारी जी.आर. वगैरे निघत नाहीत. म्हणूनच लाडक्या बहिणींना आज वितरण होणे अत्यंत आवश्यक असणार आहे. कारण जर आज वितरण सुरू झाले तर शुक्रवार, शनिवार आणि सोमवारमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे सर्व जमा होतील आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती यामध्ये 1500 रुपये नोव्हेंबर महिन्याचे मिळतील. परंतु त्यासाठी वितरण आज होणे हे अत्यंत जास्त गरजेचं असणार आहे. आजच्या पुढे वितरण गेल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता परत लांबणार आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये जाणार आहे आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अडचणी येणार आहेत. 15 तारखेच्या पुढे वितरण गेल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी आमचे इतर सर्व गोष्टी असतात, ज्यामध्ये आमचे हप्ते असतील, आमचे रूमचे भाडे असेल, असे विविध अडचणी लाडक्या बहिणींना असतात. अनेक लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी बाजार भरताना देखील अडचणी येतात. अशामुळेच लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण जे असणार आहे ते वितरण तुम्ही एका फिक्स तारखेला करा किंवा हे आता जे जी.आर. आहे आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो लांबला आहे त्याचे वितरण लवकरात लवकर सरकारने करावी अशी देखील मागणी त्या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणी करत आहेत. आणि म्हणूनच लाडक्या बहिणींनो, वितरण होण्याची शक्यता दाट आज असली तरी जेव्हा या योजनेसंदर्भात वितरणाबाबत आपल्या महिला व बालविकास मंत्री पोस्ट करतील, ते पोस्ट केल्यानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होती. आता याबाबतची कोणतीही अपडेट अथवा पोस्ट आल्यानंतर तुम्हाला नेहमीप्रमाणेच आपल्या पेजवर आणि चॅनलवर माहिती मिळणार आहे. त्यामुळे आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्याकडून अशा सर्व व्हिडिओ अजिबात मिस होणार नाहीत. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय महाराष्ट्र.